व्हिडिओमध्ये पाहिल्यावरती तुम्हाला समजलाच असेल आज कोणता केक बनवतो आपण. तर मर्मेड थीम आहे आणि ब्लो कॅन्डल थीम केक आहे या. तर यासाठी मी 2 केक होते, एक होता 3 kgचा आणि एक होता 1.5 kgचा. जो ट्रायंगल केक आहे तो 3 kgचा बनणार आहे, राऊंड आहे ते 1.5 kgचा आहे. तर आता हे 1.5 किलोचा केक बनवताना मी याचे स्पॉन्ज कटिंग करून घेतलेली आहे 5 लेअरमध्ये आणि स्पॉन्ज लावूनला सोकिंग केलेलं आहे शुगर सिरप आणि स्पॉन्जला लावून घेतलं आहे गनाश आणि असं क्रम्बल कोट तयार करायला वापरलेली आहे टच क्रीम. तर डच क्रीमचं क्रम्बल कोटिंग करते आणि फिलिंगमध्ये यूज करते गनाश आणि चोको चिप्स. तसं 5 लेअरला रिपीट आपण प्रोसिजर करून आपण याचा क्रम्बल कोट रेडी करून घेणार आहोत आणि क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मी याला ठेवून देणार आहे सेट करायला. 10 ते 15 मिनटासाठी चांगला सेट करून घेणार आहे, कारण यामध्ये आपल्याला ब्लो कॅन्डल करायची तर मध्ये सेंटरला आपल्याला डॉवेल्स टाकून होल्ड करून घ्यायचं आहे म्हणून. तर आता मी 2 क्रीमचा यूज करते, एक व्हायलेट कलर आणि एक करते टर्किश कलर. तर मी आता पॅलेट नेपच्या साहाय्याने आज क्रीम लावते. कॅन्डलचं याचा यूज नाही केलेला आहे पायपिंग बॅगचा, कारण मला नंतर 2 पायपिंग बॅग लागणार आहेत याच्यासाठी. म्हणून मी पहिला पॅलेट नेपच्या साहाय्याने लावून घेतलं आणि नंतर मी असं यांना स्क्रॅपरच्या साहाय्याने प्लेन फिनिशिंग करून घेतली आणि याचं जी क्रीम उरलेली आहे ती 2 पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आहे. नोझल यूज केलेले आहेत मी त्याच्यामध्ये, जे आपण रायटिंगचे नोझल्स यूज करतो, एक बारीक राऊंड आणि एक मोठा राऊंड आहे त्याच्यापेक्षा, ते करून घेतलं. आणि ह्या आहेत शुगर प्रिंट ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी मी पेपर प्रिंटचा यूज करते आणि थोडं कॉस्टिंग पण कमी होतं याच्यामध्ये, कारण शुगर प्रिंट महाग असतात आणि काही जणांना आवडतही नाही. तर मी बघायचं ह्याला मर्मेड थीम आहे, मर्मेडची प्रिंट कट करून घेतली आणि तिच्या लिप्समध्ये एक होल करून घेतला आणि त्याची अशी मार्किंग करून घेतली आणि नंतर मी डॉवेल्स असं साह्याने त्याला मध्ये सेंटरला होल करून घेतला. आणि हे होल करताना लक्षात ठेवा आपला केक खूप चांगला सेट झाला पाहिजे 1-2 तास, त्याच्यानंतरच हिला होल होऊ शकतो हा. जर तुमचा केक सेट नसेल तर केक खराब होऊन जाणार. म्हणून डॉवेल्स जेव्हा असं आपण सेंटर करणार आहोत तेव्हा ती केक खूप चांगला सेट झालेला पाहिजे. आणि नंतर मग मी जी डॉवेल्स आपल्याला आतमध्ये टाकायची आहे, ज्याला ब्लो करण्यासाठी यूज करणार आहोत, तर तिला एक साईडला मी लावून घेतलं आपलं फॉईल पेपर आणि नंतर त्यामध्ये मी भरून घेतले शुगर बॉल आणि नंतर मी अशीच त्या आतमध्ये इन्सर्ट करून घेतली आणि तीच एक टोक असं बाहेर आलं जिथून आपण ब्लो करणार आहोत कॅन्डलला. मग अशी आपण पेपर प्रिंट लावून घेतली आणि नंतर मग मी जे नोझल्स लावून पायपिंग बॅग तयार करून घेतलेल्या त्याने अशा लायनिंगच्या डिझाईन्स तयार करून घेतले, थोडं पर्पल कलर आणि टर्किश कलरच्या. तर असे दोन्ही लायनिंग करत करत त्यांचं आपण ओशन थीमसारखं त्याचं डेकोरेशन करून घेणार आहोत. आणि ह्या डेकोरेशनमध्ये मी यूज करणार आहे, नंतर मी गार्निशिंग तयार करून घेतलेली आहे व्हाईट चॉकलेटच्या, त्या लावून घेणार आहे आणि खूप छान असा केक तयार झालेला आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्याकडनं तुम्हाला पाहायला मिळतील आणि युजफुल वाटत असेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता मी माझं कंप्लीट झालेलं आहे साईडच्या लायनिंग्स करून. नंतर मग याच पायपिंग बॅगने मी वरती राऊंड असे डिझाईन्स तयार करणार आहे, कारण मला सेंटरला ठेवायची डॉल आणि डॉल ठेवून घेणार आहे असे आणि शुगर बॉल्स वरती स्प्रिंकल करून घेणार आहे मी. आणि नंतर त्याचं मी करणार आहे थोडंसं याच्यामध्ये सेंटरला एक फॉन्डंटचा गोळा ठेवणार आहे आणि प्रिंटच्या आणि त्या मुली जी प्रिंटची फेस आहे त्याच्या हाईटला कॅन्डल लावून घेणार आहे. ते अशी कॅन्डल लावून घेतली आणि आता आपण जे साईडला लावून घेत आहोत ते डायजेस्टिव्ह बिस्किटचा चुरा आहे, त्याने आपल्या सँडचा लूक येतो. ओशनची थीम आहे ही, मग यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ यूज करते मी डायजेस्टिव्हचा चुरा सँडचा लूक येण्यासाठी आणि गार्निशिंगसाठी आपण यूज करतो. याच्यावरती सीच्या आपण ज्या शंख शिपल्या आणि माशांचा माझ्याकडे मोल्ड आहे त्याचं व्हाईट चॉकलेटची मी गार्निशिंग तयार करून घेतली, ती अशी लावून घेतली आणि वरती शुगर बॉल स्प्रिंकल करून घेतले आणि आता आपला केक रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटला केक मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.